Hi dear student, today's topic escape velocity. We have seen that a ball is thrown upwards, its velocity decrease because of its gravitation of the earth. आपण पाहिलं आहे सगळ्यांनी, जर आपण एखादा बॉल वरच्या दिशेला थ्रो करू किंवा फेकू तर एका विशिष्ट अंतरावर जाऊन त्याची वेलोसिटी डिक्रीज होत जाते आणि तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे डिक्रीज होते हे आपल्याला माहीत आहे. द वेलोसिटी बिकम्स झिरो आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याची वेलोसिटी काय होऊन जाते, झिरो होऊन जाते. अँड आफ्टर दॅट द स्टोन स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. आणि एका विशिष्ट उंचीवर जाऊन झिरो झाल्यानंतर तो जो दगड आपण वरती फेकलेला असेल तो खाली येताना त्याची वेलोसिटी काय होते, डिक्रीज होत जाते. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट इनिशियल वेलोसिटी. आणि त्याची जी मॅक्झिमम हाईट आहे ही कशावर डिपेंड असेल, आपण जेवढ्या इनिशियल वेलोसिटीने म्हणजे सुरुवातीच्या जेवढ्या वेगाने आपण त्याला फेकलेला असेल वरती तेवढ्या वेगामुळे तो एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचतो. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इज v square is equal u square plus 2as. v is equal final velocity of the ball 0 and a is equal minus g. मायनस का ते आपल्याला माहिती आहे. ग्रॅव्हिटी एका विशिष्ट उंचीवर जाऊन खाली येते, त्याची वेलोसिटी कमी होते म्हणून डिक्रीज होते म्हणजे मायनस मध्ये होते ती. 0 is equal u square plus 2 minus g yes, and maximum height of the ball is equal minus u square upon 2g. हे फॉर्म्युले आपल्याला पुढे वापरायचे आहेत. The higher the initial velocity u, the larger is the height reached by the ball. जर इनिशियल वेलोसिटी हायर असेल u तर त्याची जी हाईट असेल ती काय असेल, उंच असणार आहे. The reason for this that the higher the initial velocity, the ball will oppose the gravity of the earth more and large will be the height to which it can reach. आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध त्याला वरती फेकत असतो, त्यावेळेस आपण जेवढ्या इनिशियल फोर्सने त्याला फेकू तेवढा तो विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचेल. We have seen above that the value of g keeps decreasing as we go higher above the surface of the earth. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्या ऑब्जेक्टची जी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. Thus the force pulling the ball downward. आणि त्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्समुळे तो बॉल काय होत जातो, पुलिंग म्हणजे ओढला जातो, डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने. डिक्रीज ॲज द बॉल गोज अप. आणि तो शेवटी कमी होत जातो. इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल वेलोसिटी, जर समजा आपण इनिशियल वेलोसिटी वाढवली ऑफ द बॉल एखाद्या चेंडूची, इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट्स. तो एक उंच आणि उंच जागेवर जाऊन पोहोचेल. अँड अबोव अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल वेलोसिटी ऑफ द ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called escape velocity. आपण जर समजा इनिशियल वेलोसिटी जी आहे ती खूप इतकी इन्क्रीज केली की जो बॉल जो आहे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला तोडून बाहेर निघून जातो आणि परत फिरून पृथ्वीवर पडतच नाही. अशा स्थितीला आपण एस्केप वेलोसिटी असं म्हणतो. वी कॅन डिटरमिन इट्स व्हॅल्यू बाय युझिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲज फॉलोज. म्हणून याची जी व्हॅल्यू असेल ती एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे ऊर्जा अक्षयतेच्या नियमामध्ये येईल.
An object going vertically upward from the surface of the earth having an initial velocity equal to the escape velocity escape the gravitational force of the earth, the force gravity being inversely proportional to the escape of the distance, becomes zero only at infinite distance from the earth. बघा, इनफायनाइट डिस्टन्सवर तो जाणार आहे, तो जो काही वस्तू असेल ती, आणि इनफायनाइट डिस्टन्सवर गेल्यानंतर ती परत फिरून येणार नाही. ती हे का शक्य होईल? आपण जेवढ्या फोर्सने ते इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग लावू त्या वेगावर तो अवलंबून असेल. दिस मीन्स दॅट फॉर द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इट हॅज टू रीच इनफायनाइट डिस्टन्स. इनफायनाइट डिस्टन्सवर तो काय होऊन जाईल? पोचून जाईल. फ्रॉम द अर्थ, that is the object will come म्हणजे एखादी वस्तू परत येईल टू रेस्ट इन इनफायनाइट. आणि एखादी वस्तू असं असेल की फोर्सफुली आपण फेकल्यामुळे काय होईल? ती इनफायनाइट डिस्टन्सवर रेस्ट होऊन जाईल, म्हणजे थांबून जाईल ती, अँड विल स्टे देअर, आणि ती तिथे कायमस्वरूपी राहील, कारण ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर आहे. जसं आपण एखादं जसं सॅटेलाइट पाठवतो कुठल्याही ग्रहावर, तर ते एस्केप वेलोसिटीचंच एक उदाहरण आहे. मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक छान समजला असेल. आवडला लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.